आज आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजनाचा दिवस. उद्यापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते हे आपल्याला माहीतच आहे. श्रावण मास हा आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र महिना मानला जातो. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण जशी दीपप्रज्वलन करून करतो, तशीच काहीशी संकल्पना श्रावण महिन्याच्या सुरुवातीला हा सण असण्याची असावी का, असं मनात येऊन गेलं. सकाळी घरी दीपपूजन झाले. या दिवशी घरात अगदी प्रसन्न वाटते. आधीच दिवा आहे मांगल्याचे प्रतीक आणि त्यात इतके दिवे एकत्र लावल्यावर अगदी घर उजळून निघते. आपल्या हृदयात असणाऱ्या आत्मज्योतीचे प्रतीक म्हणजे ही दिव्याची किंवा निरांजनाची ज्योत. आपल्या आत असणाऱ्या अग्निरूपी तत्वाचे हे बाह्य प्रतीक. सतत तेवणारा नंदादीप आपल्याला आपल्या हृदयात निरंतर तेवणाऱ्या मंगलमय ज्योतीचे स्मरण करून देतो. सद्विचार आणि सद्भक्तीचे तेल तूप घालत राहिले तर तो आपले संपूर्ण आयुष्य उजळवून टाकतो. आपल्या आत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची ही बाहेरील प्रतीके आहेत हे समजू लागले की या प्रथा न राहता आनंदाचे आणि समाधानाचे द्योतक ठरतात. आमच्या पिढीला हे सगळे कळू लागले तर त्यांनासुद्धा हे सण समारंभ साजरे करण्यात मौज वाटू लागेल आणि त्याच्या निर्मळ आनंदाची अनुभूती येईल. म्हणून हे सगळे आज सांगावेसे वाटले.